आता 41 झाला, 42 झाला, आता परत पुढे 43. आता याच्यामध्ये यांनी काय म्हणलं, जजमेंट्स अदर दॅन दोज मेन्शन्ड इन सेक्शन 42 व्हेन रिलेव्हंट. 42 काय सांगतं, 41 सोडून. 43 काय सांगतं, 41 आणि 42 सोडून. काय, जजमेंट डिग्री ऑर्डर. तर या सेक्शन 43 प्रमाणे जजमेंट्स ऑर्डर डिक्रीज अदर दॅन दोज मेन्शन्ड इन सेक्शन 40, 41, 42 आर रिलेव्हंट unless the existence of such judgment order decree is a fact in issue or relevant under some other provision of this act. काय एक ऐसा अर्थ काय होतो, judgment order decrees other than those mentioned in section 40, 41 and 42 are irrelevant unless the existence of such judgment order decree is a fact in issue or is relevant under some other provision of this act. अशा जजमेंट डिक्रीचे एक्झिस्टन्स हे फॅक्ट इन इश्यू किंवा या कायद्यातील अन्य एखाद्या प्रोव्हिजन खाली रिलेव्हंट असेल तर ते सोडून एरवी ही जजमेंट्स इरिलेव्हंट असतात. समजते का? 43 मध्ये 40, 41, 42ला सोडून जजमेंट डिक्री ऑर्डर अदर दॅन दोज मेन्शन्ड इन सेक्शन 40, 41 अँड 42 आर इरिलेव्हंट. रिलेव्हंट नाहीत, इरिलेव्हंट आहेत. Unless this is the condition, underline, unless the existence of such judgment decree order is fact in issue or relevant under some other provision of this act. जर त्या जजमेंट डिक्री ऑर्डरचं एक्झिस्टन्स, त्याचं अस्तित्व हे फॅक्ट इन इश्यू किंवा या कायद्याखाली अन्य एखाद्या प्रोव्हिजनखाली रिलेव्हंट ठरत असेल तर ते सोडून इतर वेळी ती जजमेंट इरिलेव्हंट ठरतात. येते का लक्षात? परत एक वेळेस, जजमेंट डिक्री ऑर्डर अदर दॅन दोज मेन्शन्ड इन सेक्शन 40, 41 आणि 42 सांगणार नाही आता, आर इरिलेव्हंट. हे पार्ट फर्स्ट संपला. 40, 41, 42ला सोडून इतर जजमेंट डिक्री ऑर्डर हे इरिलेव्हंट ठरतात. अनलेस, आता इतर म्हणजे कोणते, त्या जजमेंटमध्ये तो फॅक्ट इन इश्यू किंवा ते जजमेंट हे या कायद्याच्या अन्य प्रोव्हिजन खाली रिलेव्हंट जर ठरत असेल तर रिलेव्हंट असतील, अदरवाईज इरिलेव्हंट. म्हणजे या कायद्याप्रमाणे जर ते जजमेंट रिलेव्हंट ठरत असेल तर ते जजमेंट हे रिलेव्हंट असेल, अदरवाईज इट इज अ इरिलेव्हंट. अदरवाईज 40, 41, 42 नुसार ते इरिलेव्हंट असेल आणि अदर प्रोव्हिजन मध्ये जर असेल तर रिलेव्हंट असेल.